नमस्कार, मी देवयानी. स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव के या कुकिंग चॅनलवर. इथे मी 1 वाटी लापशीचा रवा घेतलेला आहे. तुम्ही लापशीच्या रव्यापासून गोड लापशी बनवली असेल किंवा लापशीची खीर बनवली असेल, पण आज मी तुम्हाला या लापशीच्या रव्यापासून मसाले भात बनवून दाखवणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. मी ह्या लापशीच्या रव्यापासून तिखट असं भात बनवून दाखवणार आहे. सर्वात अगोदर आपल्याला 1 वाटी लापशी घ्यायची आहे, लापशीचा रवा घ्यायचा आहे. तो लापशीचा रवा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. मी सर्वात अगोदर लापशीचा रवा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. आता मी इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी इथे 1.5 चमचा तेल टाकून घेणार आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, आणि काही खडे मसाले घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडे मसाले कमी जास्त करू शकता. हे व्यवस्थित तळून झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा हिंग आणि काही कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहे. कढीपत्ता चांगला तळल्यानंतर त्यामध्ये आपण लसूण, कोथिंबीर, अद्रकची पेस्ट टाकणार आहोत. जाडसर मिक्सरमधून काढून घेतले आहे. हे वाटण आपल्याला चांगलं व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये मी इथे मोठ्या साईजचा एक कांदा उभा कापून घेतलेला आहे. तोही आपल्याला त्यामध्ये टाकून गुलाबीसर होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित तळण्यासाठी इथे मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. त्यामुळे कांदा लवकर तळला जातो. 1 ते 1.5 मिनिटामध्ये कांदा व्यवस्थित तळून होतो. या पद्धतीमध्ये कांदा चांगला तळला गेलेला आहे. आता यामध्ये मी इथे एक टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे. तेही आपल्याला तळून घ्यायचं आहे व्यवस्थित. टमाटर तळून झाल्यानंतर आता जो लापशीचा रवा आपण स्वच्छ धुवून ठेवला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये लापशीचा रवा चांगला व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आता इथे आपण आपल्या आवडीनुसार काही भाज्या टाकून घ्यायच्या आहे. मी इथे फक्त एक बटाटा चिरून यामध्ये टाकलेला आहे. थोडा सोयाबीन, आणि थोडंसं खोबरं. तुम्ही अजूनही काही भाज्या ॲड करू शकता. या पद्धतीमध्ये व्यवस्थित गुलाबीसर होईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. या वेळेस खूप छान असा सुगंधही येतो. आता काही घरातले बेसिक मसाले त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि 1 वाटी दहीही त्यामध्ये टाकायचं आहे. हे कमी आंबट दही आहे. आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर आता आपण ज्या वाटीने लापशीचा रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे मी 3 वाटी पाणी टाकून घेणार आहे. 1 वाटी रव्याला 3 वाटी पाणी हे प्रमाण आहे. आता आपण याची एक उकळी काढून घ्यायची आहे. जोरात गॅसवर आपण त्याची एक उकळी काढून घेणार आहोत. आणि इथे मिठाचं प्रमाणही चेक करून घ्यायचं आहे. जर कमी असेल तर परत थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. या पद्धतीने उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी इथे अर्धा लिंबू पिळून घेणार आहे. यामुळे भाताला खूप छान अशी चव येते. भातही जास्त चिकट होत नाही. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर इथे आपल्याला 10 मिनिटभर परत किंवा काहीतरी झाकण झाकून 10 मिनिटभर बारीक आचेवर एक वाफ काढून घ्यायची आहे.
तुम्ही बघू शकता 10 ते 11 मिनिटांमध्ये आपला भात असा छान अशा पद्धतीने तयार झालेला आहे. आता यावर आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा मसाले भात तयार झालेला आहे. हे एक पोटभरीचं अन्न आहे. तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही हे करू शकता. खूप छान असं तयार होतो. काहीही करण्याची इच्छा नसेल तर या पद्धतीमध्ये तुम्ही मसाले भात नक्की ट्राय करून बघा. घरात तर सर्वांनाच आवडेल, तर हप्त्यातून 2दा-3दा तर नक्की ट्राय कराल तुम्ही. इतका टेस्टी असा मसाले भात तयार होतो. तुम्हाला जर ही माझी मसाले भाताची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही जर या पद्धतीने लापशीचा मसाले भात बनवत असाल तेही मला तुम्ही कमेंट करून कळवा. तुमच्या पद्धतीने तुम्ही कसा बनवते हेही मला नक्की सांगा. आमच्या इथे आम्ही या पद्धतीने लापशीचा मसाले भात बनवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.